पंढरपूरच्या वारीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या दानाची सेवा जी आहे ती केली जाते। प्रत्येकजण जो तो आपापल्या परीनं येणाऱ्या वारकऱ्यांच्या मुखामध्ये घास घालण्याचा प्रयत्न करतो आणि वारीच्या वाटेवरती अन्नदानाचं सगळ्यात मोठं कार्य जे आहे ते ओळखलं जातं। पुण्यातल्या पालखी विठोबा मंदिराच्या बाजूला आपण पाहतोय की येणाऱ्या वारकऱ्यांसाठी जवळपास 15,000 वडापाव जे आहेत ते वितरित केले जातात। आपण पाहतोय की इथलं जे वीर जवान मित्रमंडळ आहे त्या मंडळाच्या वतीनं ही ठिकाणी वडापावची सेवा जी आहे ती वारकऱ्यांना दिली जाते। कारण आज रात्रीपासूनच काही हजार वारकऱ्यांची गर्दी जी आहे ती माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी या सगळ्या परिसरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि इथल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून जवळपास 15,000 ते 20,000 वडापाव जे आहेत ते वारकऱ्यांना वितरित केले जातात। आपल्याबरोबर इथले मंडळाचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत किती वर्षांपासून ही तुम्ही सेवा देताय, सकाळपासून साधारणतः किती हजार वडापाव जे आहेत ते तुम्ही वितरित? आपण दरवर्षी 12,000 ते 15,000 वडापाव वाटतो। आपलं हे 50वं वर्ष आहे। आपल्याला सकाळी 600 लिटर चहा असतो, 200-300 किलो पोहे असतात। आता वडापाव झाल्यावर आपल्या आईस्क्रीमचं हे असतं। कसं वाटतं हे सगळे वारकरी आल्यावरती आनंद असतो का? म्हणजे तुम्ही सगळे दरवर्षी तर गणेशोत्सवाचे उपक्रम साजरे करता, मात्र वारकऱ्यांसाठीचा एक वेगळा अनुभव असतो। कसं वातावरण असतं? हे भक्ती असते, ते असते, भक्तिवाणी असते। कसं वाटतं? आनंद वाटतोय? खूप छान वाटतं आम्हाला। एवढे एनर्जेटिक नाहीत ना आम्ही सगळे इथं कार्यकर्ता। आम्ही सकाळपासून काम करतोय, पण असं वाटतच नाही आम्हाला नाही का काम केल्यासारखं। खूप आनंदमय वातावरण येतं आणि खूप स्पिरिच्युअल झालंय सगळं वातावरण। एनर्जेटिकने काम करतात सगळे कार्यकर्ता। पाहतोय की सगळे कार्यकर्ते सांगतायत हे गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आहेत, मात्र येणाऱ्या वारकऱ्यांसाठीची सेवा म्हणून दरवर्षी या ठिकाणी अन्नदानाची सेवा जी आहे त्या मंडळाकडून दिली जाते। आणि आपण पाहतो की जवळपास 15,000 वडापावचं वितरण जे आहे ते वारकऱ्यांना या वाटेवरती चालणाऱ्या वारकऱ्यांना जे आहे वीर जवान मित्रमंडळाकडून दिलं जातं। आणि सकाळपासून जवळपास 15,000 ते 20,000 भाविकांना अन्नदानाची सेवा जी आहे ती या ठिकाणी दिली जाते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।